नमस्ते मित्रांनो, काल शेअर मार्केट जोरदार क्रॅश झालं होतं। शेअर मार्केट ज्यावेळी क्रॅश होतं त्यावेळी नेहमी एका गोष्टीची चर्चा होती, ते म्हणजे FI2। ऍक्च्युअल FI2 म्हणजे काय तर फॉरेन इन्स्टिट्यूट इन्व्हेस्टर। ऍक्च्युअल खरं बघितलं तर ही टर्मिनॉलॉजी आता बंद झाली आहे, त्यांना ऍक्च्युअल FPI म्हणायला चालू झालंय, म्हणजे फॉरेन प्रोमोटर्स इन्व्हेस्टमेंट्स। तर FI2 किंवा FPI दोन्ही सेमच आहे। तर मी आजच्या व्हिडिओमध्ये FPI किंवा FI2 म्हटलं तर तुम्ही हे समजायचं की फॉरेनमधनं भारताच्या शेअर मार्केटमध्ये जी गुंतवणूक केली जाते त्या गुंतवणुकीला FI2 किंवा FPI म्हटलं जातं, एवढंच लक्षात घ्या। तर FPI मध्ये शेअर मार्केट तुटलं की याची चर्चा होती की FPI नी पैसे काढून घेतले, मग FPI नी पैसे काढून घेतले तर शेअर मार्केट क्रॅश झालं। ऍक्च्युअल कंडिशन अशी आहे की असं कधी कधी काही लोक विचारतात मला प्रश्न की जर FPI किंवा फॉरेन इन्व्हेस्टर सगळेच पैसे घेऊन गेला तर काय होईल। तर खरं बघितलं तर असं कधीच होणार नाही। असं का होणार नाही आणि झालं तर काय होईल यावर आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। तर बेसिकली 3 गोष्टी बोलल्या जातात की FPI सगळे पैसे घेऊन गेला तर तो कधीच सगळे पैसे घेऊन जाणार नाही। कारण काय ते आपल्याला पुढे व्हिडिओमध्ये लक्षात येईल। दुसरी महत्वाची गोष्ट, FPI हा लॉंग टर्म साठी आलेला असतो। हाही डाटा आहे की तो लॉंग टर्मच्या विचाराने इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये करतो, त्यामुळं तो लगेच सगळा नेणार नाही, नेईल पण हळूहळू नेईल। आणि तिसरी गोष्ट DI2 म्हणजे डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स, म्हणजे आपण भारतीय लोक जे इन्व्हेस्ट शेअर मार्केटमध्ये करतोय त्यांचा परिणाम। कारण आज भारतीय शेअर मार्केटचं FI2 वरचं अवलंबूनत्व बरंचसं कमी झालेलं आहे। मग त्याची आकडेवारी आपण एकदा चर्चा करू आणि त्यामुळे मग तुम्हाला थोडासा अंदाज लक्षात येईल की भारतामध्ये FPIची संख्या किती आहे। जो सेबीच्या अंडर रजिस्टर्ड आहे तो FPI फॉरेन प्रमोटर्स जे आहेत ते किती आहेत, त्यांची संख्या आहे 11,219, एवढीच आहे, खूप मोठी नाही। पण ही जी संख्या आहे ती दरवर्षी थोडी थोडी वाढत चाललेली आहे। जी पूर्वी 4,000 होती ती 4,000ची आता 11,219 झालेली आहे। ही रजिस्टर्ड आहे, जी गेल्या महिन्यापर्यंतचा डाटा आहे। तर आता ह्या डाटानुसार जर तुम्ही हे बघितलं तर हे सगळे लोक फॉरेन इन्व्हेस्टरनी पैसे काढले म्हणजे ह्या सगळ्यांनीच पैसे काढले का, तर तसं नाही। प्रत्येक वेगवेगळी कंपनी आहे, प्रत्येकाचा वेगवेगळा व्ह्यू आहे। जसं की सगळेच लोक पैसे काढत नाहीत शेअर मार्केटमधनं किंवा सगळेच पैसे इन्व्हेस्ट करत नाहीत, तसंच इथंही हे फॉरेन इन्व्हेस्टर मधले काही लोक इन्व्हेस्ट करतील, काही लोक काढून घेतील। म्हणजे काल मार्केटमधनं फॉरेन इन्व्हेस्टरनी 3,500 करोड रुपये काढून घेतले असं आपण म्हणलं तर ते सगळेच त्यांनी काढून नाहीत घेतले, त्यातले काहींनी इन्व्हेस्ट पण केलेले असतात। इन्व्हेस्ट केलेली रक्कम एक आणि काढलेली रक्कम एक, त्याचा ऍव्हरेज काढून घेतला जातो आणि मग तो आकडा आपल्याला दाखवलेला असतो। त्यामुळे पहिली महत्वाचा मुद्दा की सगळेच एका दिवशी काढून घेत नाहीत, त्यामुळे काही इन्व्हेस्ट करतायत, काही काढून घेत आहेत, हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा हा की हे फॉरेन इन्व्हेस्टरला इंडियामध्ये मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायला चालू कधी केलं त्यांनी, तर हे चालू त्यांनी केलं 1992 साली, ज्यावेळी आपलं भारताचं मार्केट ओपन झालं, पब्लिक टू ऑल झालं त्यावेळी। म्हणजे आपण आपला नियम बदलला की बाहेरच्या इन्व्हेस्टरला पण परवानगी दिली की भारतीय शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायला, आणि तो ज्यावेळी इन्व्हेस्ट करायला परवानगी दिली त्यानंतर हा घटनाक्रम घडलेला आहे। तर आता त्यामध्ये 1992 साली फक्त 13 करोड इन्व्हेस्ट केले होते फॉरेन इन्व्हेस्टर्सने। नंतर 2008 साली ज्यावेळी मार्केट एकदम क्रॅश झालं होतं त्यावेळी मायनस झाले होते 47,706 करोड। त्यानंतर 2009 ला परत मार्केट चढायला चालू झालं, त्यावेळी 30,000 करोड त्यांनी इन्व्हेस्ट केले। परत 2015 ला त्यांनी -14,000 काढले होते, त्यानंतर 18 ला -88 करोड काढले, त्यानंतर 20 ला परत 2,74,000 करोड इन्व्हेस्ट केलेत। म्हणजे ज्यावेळी कोविडमध्ये आपण म्हणतोय की फॉरेन इन्व्हेस्टरनी पैसे काढले म्हणून मार्केट क्रॅश वगैरे झालं, पण त्यावेळी त्यांनी 2,74,032 करोड इन्व्हेस्ट केले। 2021 ला 1,40,000 करोड परत काढून घेतले।
तीच कंडिशन 2022ला 37,632 करोड काढून घेतले, पण 23ला त्यांनी 2,08,212 करोड परत इन्व्हेस्ट केलेत. म्हणजेच काय की ज्या वेळी त्यांनी काढून घेतले त्याच्या दुसऱ्याच वर्षी त्यांनी डबल इन्व्हेस्ट केले. आता ह्याचा जर अजून थोडासा डिटेलमध्ये जर आपण डाटा बघायला गेलो तर तुमच्या असं लक्षात येईल की या काळामध्ये 28 वर्षामध्ये म्हणजे 92 सालापासून 2024 पर्यंत फॉरेन इन्व्हेस्टमेंट जे FI2 आहेत त्यांनी ह्या 28 वर्षामध्ये 4 वेळाच फक्त सेल केलेला आहे आणि 24 वेळा फक्त खरेदीच केली आहे. म्हणजे काय तर ते एकदम निघून जाणार नाहीत. बरं, अजून एक गमतीशीर गोष्ट यातली ही आहे की निफ्टी 50 मध्ये म्हणजे ज्या सगळ्यात टॉपच्या कंपन्या आहेत त्या टॉपच्या कंपन्यांमध्ये त्यांची इन्व्हेस्टमेंट किती आहे तर त्यांची इन्व्हेस्टमेंट जी 2008 साली 16% होती ती साधारण 20-22% आसपास आता आहे. पण त्याचबरोबर आता पब्लिकची ही इन्व्हेस्टमेंट त्यावेळी 8% होती ती आता 18% शेअर मार्केटमध्ये आली आहे. म्हणजे मी ज्यावेळी तुम्हाला डोमेस्टिक बद्दल बोलेल त्यावेळी याच्यावरही विचार आपला चर्चा होईल. पण गंमत बघा की आपल्या देशावरचा विश्वास काही जणांचा वाढत चाललाय पण काही जणांचा अजूनही विश्वास नाही, किंवा आपला जो विश्वास आहे तो फक्त 18% आहे आणि त्यांचा 20-22% आसपास आहे. म्हणजे आपण फक्त म्हणतोय मेरा भारत महान, पण आपण आपला विश्वास ठेवत नाही, पण जग मात्र आपल्या भारतीय शेअर मार्केटवर विश्वास ठेवतंय. त्यामुळे त्यांची इन्व्हेस्टमेंट त्या पद्धती. त्यातल्या काही कंपन्या तर अशा गमतीशीर आहेत म्हणजे त्याचा जर विचार केला तर HDFC बँकेचे 42% फॉरेन इन्व्हेस्टर आहे. त्याच्यानंतर हिंदुस्तान युनिलिव्हर 61% आहे. प्रॉक्टर अँड गॅम्बल 51% आहे. त्याच्यानंतर पेट्रोनेट 26% आहे. ॲक्सिस बँक 50% आहे. म्हणजे काय तर जो आपला पैसा आहे म्हणजे ह्या सगळ्यांचे ग्राहक कोण आहे? हिंदुस्तान युनिलिव्हर, प्रॉक्टर गॅम्बल, HDFC बँक, इंडसइंड बँक, ॲक्सिस बँक, पेट्रोनेट यांचे ग्राहक कोण आहे तर भारतीय त्याला खरेदी करतायत म्हणून त्या कंपन्या प्रॉफिटमध्ये जात आहेत. पण त्या ज्या प्रॉफिट कमवत आहेत त्यातला हिंदुस्तान युनिलिव्हर 61% भाग त्यांच्या देशात घेऊन जातोय, प्रॉक्टर गॅम्बल 68% भाग घेऊन जातोय. म्हणजे काय तर आपण आपले पैसे इन्व्हेस्ट करतोय, आपण खरेदी करतोय, आपण त्यांचे ग्राहक, त्यामुळे कंपनीला प्रॉफिट होतोय. पण आपण इन्व्हेस्टर नसल्या कारणाने ते पैसे सगळे फॉरेन इन्व्हेस्टर असल्यामुळे ते घेऊन जात आहेत. म्हणजेच ह्याचा अर्थ काय तर जर मला खरंच भारतीय असल्याचा अभिमान आणि माझ्या देशावर मेरा भारत महान असं म्हणायचं असेल तर भारतीय शेअर मार्केटमध्ये खरं तर आपण इन्व्हेस्ट केले पाहिजेत असं मला वाटतंय. कारण आपण इन्व्हेस्ट केले तर आपला पैसा आपल्याच भारतामध्ये राहील. मग त्यामुळं भारतीय शेअर मार्केटमध्ये आपण इन्व्हेस्ट करतो हे एक प्रकारे आपण देशसेवाच करतोय किंवा आपल्या देशाप्रतीचं प्रेमच दाखवतोय असं मला म्हणलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने ज्यावेळी फॉरेन इन्व्हेस्टर भारतातनं पैसे काढून घेतील त्यात प्रत्येक वेळी आपण तो खरेदी केला पाहिजे असं मला वाटतंय. म्हणजेच आपण एक आपली पॅट्रिऑटिझम तिथं दाखवू शकू. दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे तिसरा मुद्दा जो आहे म्हणजे ते एकदम काढणार नाहीत हे पहिली गोष्ट कळली. दुसरी गोष्ट ही कळली की ते लॉंग टर्मसाठी येत आहेत का तर एवढे टक्केवारी जर ते भारतीयातल्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करत असतील तर ते एकदम जाणार नाहीयेत. त्यानंतर तिसरा मुद्दा जो येतो तो म्हणजे DI2 म्हणजेच डोमेस्टिक इन्व्हेस्टर म्हणजे तुम्ही मी आणि जे म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट करणारे किंवा जे कॉर्पोरेट्स आहेत त्यांच्या इन्व्हेस्टमेंट्स, ज्या बँका आहेत, LIC आहेत त्यांच्या इन्व्हेस्टमेंट म्हणजे डोमेस्टिक इन्व्हेस्टमेंट. तर ही इन्व्हेस्टमेंट सुद्धा आपण 8%वरनं 18%वर आलेलो आहोत. म्हणजेच आपलं फॉरेन इन्व्हेस्टमेंटवरचं अवलंबूनत्व कमी होत चाललेलं आहे. हे एक महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्या पुढचा मुद्दा हा की जो गेल्या महिन्याचा SIPचा इन्फ्लो आहे तो जवळजवळ 26,459 करोड आहे मार्केट तुटत असताना सुद्धा. म्हणजे हे नीट लक्षात घ्या की गेल्या वर्षभरामध्ये 2-3 महिन्यामध्ये जेवढे पैसे फॉरेन इन्व्हेस्टरनी बाहेर काढले तेवढे पैसे आपले दर महिन्याला त्यात इन्व्हेस्ट होत आहेत. म्हणजेच काय की आपलं त्यांच्यावरचा अवलंबूनत्व कमी होत चाललंय. मला तर तुम्हाला थँक्यू म्हणायचंय की तुम्ही SIP एवढ्या मोठ्या संख्येने इन्व्हेस्ट करताय. SIPचा इन्फ्लो एवढा मोठा आहे की तुम्ही हे एक प्रकारे भारताची देशसेवाच करत आहात की भारतीय शेअर मार्केट वर राहावं, मार्केट कॅपिटल वर राहावं आणि भारताची प्रगती व्हावी यासाठी
खरं तर तुम्हाला अभिमान, मला तर आहेच, पण तुम्हालाही अभिमान वाटला पाहिजे की मी SIP करतोय म्हणजे मी देश सेवेमध्ये माझा हातभार, देशाच्या ग्रोथमध्ये माझा हातभार लावतोय. आणि त्यामुळं तुम्ही बिंदास राहावा की जरी FI2 पैसे काढत असला तरी तो कायमचा जाणार नाहीये, तो परत येणार आहे. तो लॉंग टर्मसाठी असल्यामुळं तुमची ग्रोथ स्टोरी आहे, त्याचा आपल्यावर विश्वास आहे, म्हणून ह्या सगळ्या कंपन्यांमधल्या त्यांच्या इन्व्हेस्टमेंट 50% आसपास सुद्धा आहेत. आणि भारतीय लोक आता शेअर मार्केटमध्ये जोरदार येत आहेत. त्यामुळं आता जे शेअर मार्केट तुटलंय असं तुम्हाला आणि मला वाटतंय ते टेम्पररी आहे. भारताची ग्रोथ स्टोरी फार स्ट्रॉंग आहे. एखाद दुसरा वर्ष अपडाऊन राहतील, पण परत मात्र भारत स्विंगनी परत पुढे जाणार आहे. सेन्सेक्स, निफ्टी फार वेगात वाढणार आहे. 2034 मध्ये जर आपण 15% विचाराने जर विचार केला तर जो आज 76,000 सेन्सेक्स आहे तो जवळजवळ 2.5 लाख, 3 लाख, 3.25 लाखापर्यंत जाणार आहे. 15%नी 3,25,000 सेन्सेक्स दिसतोय. त्यामुळे इन्व्हेस्ट इन इंडिया, यू विल गेट मोर मनी अँड यू विल गेट मोर रिलीफ. थँक्यू.